कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला होता। मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे चेतन नरके यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घ्यावी असा सल्ला उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीनं चेतन नरके यांना दिला होता। मात्र हातकणंगले तालुक्यातील 1250हून अधिक गावातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्यानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घेण्यासाठी आपण नकार दिल्याची माहिती चेतन नरके यांनी दिली। मला त्यांनी हातकणंगले या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती। 2-3 दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यांनी मला ही स्ट्रेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तू करू शकतोस आणि ज्या वेळी तू ठरवशील त्यावेळी तुझी उमेदवारी आपण जाहीर करू। त्याबरोबर त्यासाठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते। त्यांचीही त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी होकार दर्शवला। पण मला माझ्या कार्यकर्त्यांची ज्यावेळी मी बोललो, माझ्या वडिलांची ज्यावेळी मी चर्चा केली, त्यावेळी एवढ्या नवीन हातकणंगले जरी भाग माझा असला, माझं पन्हाळा जिथं माझी शेती आहे, जवळपास 30 गावं पन्हाळ्याची नदीखालची तिथं येतात, शाहूवाडी जिथं माझं गोकुळच्या माध्यमातून माझं आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे, असं 3-3.25 लाखाचा मताचा गठ्ठा तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती। पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्यापर्यंत पोहोचणं, सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोहोचणं, इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला एक देण्याची इच्छा व्यक्त केली। खरोखरच मी उद्धव साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं, संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला। पण दुर्दैवाने मला तिथं पोचणं वेळेत शक्य होणार नाही, त्यामुळे मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हातकणंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे। आमचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वांशी संपर्क आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या आग्रहाखातर मी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मला माझ्या बिलीफवर, माझ्या कोल्हापूरच्या विकासावर विश्वास आहे। पक्ष हा भाग नंतर येतो। माझ्या कोल्हापूरच्या लोकांना स्वयंरोजगार आणि रोजगार मिळावा याच्यासाठी माझे तालुका निहाय माझे मेळावे झालेले आहेत। त्याच्यानंतर आता मी प्रत्येक कॉलेजमध्ये, कुठलेही कॉलेज सांगा त्या कॉलेजमध्ये जाऊन भविष्यामध्ये त्यांनी शिक्षणानंतर काय करावं, स्वयंरोजगारासाठी योजना कुठल्या अवेलेबल आहेत किंवा त्यांना बाहेर देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर मला रात्री 11 वाजता लोक फोन करतात। 11वी-12वीमध्ये मी कुठला विषय घ्यावा याच्यासाठी मला पालक करतात। त्यामुळे साहेब मला गोष्टी माझ्या हातात ज्या आहेत, मला कोल्हापूरचा एका वेगळ्या दृष्टीने विचार करायचा आहे। कोल्हापूरला एक वेगळ्या दृष्टीने वरती न्यायचं आहे। आपला GDP पर कॅपिटा 2014 साली साहेब फक्त दुसऱ्या नंबरवर होता भारतामध्ये, आज तो 14व्या नंबरवर आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपला 2 नंबरमध्ये होता त्याचे माझे आजोबा DC अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून चांगला रेट दिला आहे, कुंभिका सरेच्या माध्यमातून। परत माझे वडिलांनी अरुण नरके साहेबांनी यूथ बँक असेल, मार्केटिंग फेडरेशन असेल, गोकुळ दूध या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दर दिला आणि चांगल्या दर दिल्यामुळं जो आपल्या हातामध्ये परचेस पॅरिटी म्हणजे परचेस पॉवर जी असते ती लोकांच्या हातात पैसा आला आणि पैसा आल्यामुळे कोल्हापूरची इकॉनॉमी वाढते। त्यामुळे माझ्या फॅमिलीचं आणि माझं कॉन्ट्रीब्युशन डिरेक्टली कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये आज आहे। माझ्या शिक्षण संस्था आता आज आहेत, त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण 1975 सालापासून मी देतोय। त्यामुळे कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये नरके फॅमिलीचं कला, क्रीडा, साहित्य प्रत्येक क्षेत्रामध्ये पर GDP किंवा ग्रोथ रेट ॲग्रिकल्चरमध्ये असेल, या सगळ्यामध्ये आज देखील मी अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये माझं फार्मिंग आहे, जिथं सगळ्यांना उपलब्ध आहे, ते बघू शकतात। माझे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील की अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये मी अवोकाडो केलेला आहे, डेकोरेटिव्ह प्लांट्स केलेले आहेत, मत्स्यपालनामध्ये किती ताळेबंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी ओपन ठेवल्यात। त्यामुळे कोल्हापूरचा आर्थिक विकास करणं आणि हे मायक्रो प्लॅनिंग करणं हे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवातून मला नॅचरली येतं।
आणि त्याच्यामुळं मला पक्षाने या गोष्टी एक वेळ मला वाटतं इलेक्शनसाठी महत्त्वाचे असते. पण मला एवढंच माहिती आहे की कोल्हापूरचा कुठलाही मुलगा बेरोजगार नसावा, मुलीला चांगल्या पद्धतीचं पतपुरवठा आणि मार्गदर्शन मिळावं आणि आमच्या मुलांची लग्न वेळेत व्हावीत, हे माझं प्रामुख्यानं साहेब महत्त्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये.